नाही, मी या सगळ्या शूर मंडळीने भेटायला आलोय ज्यांनी देशाला आदर्श घालून दिलाय की हे घ्या तुमचं ईव्हीएम कसं खोटं आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आपण ज्याला म्हणतो सॅल्यूट करण्यासाठी आलो आणि मी त्यांना सांगितलं की माझी जी भेट आहे ते इतर कुठल्याही पुढाऱ्यापेक्षा वेगळी आहे. मी माझे सुप्रीम कोर्टातले वकील आणि काय आणखी जजेस, हायकोर्ट जजेस पण रिटायर्ड जजेस, आम्ही सगळे तुमच्यासाठी अटक व्हायला तयार आहोत. कारण पोलिसांना असं तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाही. ही दादागिरी झाली आणि त्यांनी जर समजा आमचं ऐकलं नाही तर मग आम्ही हायकोर्टात जाऊन ऑर्डर आणू. कारण हे आमचा अधिकार आहे, तो काय कोणाच्या मेहरबानीचा नाहीये. संविधान काय कोणाच्या बापाचं नाहीये आणि ते संविधान हे देशामध्ये कारभारात सर्वश्रेष्ठ आहे. मग कोर्ट नाही, त्याच्या पुढे संसद नाही, त्यांच्या पुढे कोणी नाही. त्या संविधानाच्या ताकदीवर अगदी आर्टिकल 19 प्रमाणे आम्हाला संघटन करून समाजाला सांगण्याचा अधिकार आहे की आमच्या गावामध्ये ईव्हीएमने खोटं काम केलेलं आहे आणि तेच देशभर त्याचा वणवा पेटावा, देशभर हा संदेश जावा. त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही. मी 83 वर्षाचा आहे, कुठेही मला निवडणूक लढवायची नाही, परंतु देशात जे चाललंय हे सगळं, म्हणजे आता आमचं इतके दिवस म्हणतो आम्ही गळ्यापर्यंत पाणी आलं, आता तोंडात पाणी गेलंय. दुसरी गोष्ट, आम्ही कालही सगळीकडे आम्ही शपथ देतोय देशभर की आम्ही इथून पुढचं निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर लढणार. आम्ही कुठल्याही मशीनवर आमचा भरोसा नाही. मुख्य गोष्ट अशी आहे की हा जो गेल्या 10-11 वर्षातला कारभार आहे याचा पायाच मूळ खोटा आहे. जसं आमच्याकडे वर्णव्यवस्थेचा पाया खोटा आहे, जातीयतेचा पाया खोटा आहे, तसा हा 10-11 वर्षातला जो कार्यकाल आहे तो फक्त त्याचा पाया खोटा आहे. दररोज खोटं बोलतात. 15 लाख रुपये देऊन, 25 लाख रुपये देऊन, म्हणजे काय त्यांनी आतापर्यंत कबूल केलं नाही, त्यापैकी काय दिलं. तसंच आता जे कालचं निवडणूक झाली हे काही जनमत नाहीये, हे ईव्हीएम मत आहे आणि ईव्हीएम मतावर जर सरकार कोणी चालवत असेल तर ते आम्हाला कबूल नाही. म्हणून या गावच्या लोकांना आम्ही सांगायला आलो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि मी हायकोर्ट जज म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांची सगळी ही कृती बेकायदेशीर आहे. ते भले आम्हाला अटक करतील, जेलमध्ये टाकतील, आमची तयारी आहे. कारण हा संदेश कुठेतरी गेला पाहिजे की सत्यासाठी भांडणारे लोक, तर तुम्ही जर म्हणता की आम्ही मतं दिलीच नाहीत तर मग मतं आली कुठून. आणि हेच जर देशाला कळलं की बटन दाबल्याने आपण दिलो त्या माणसाला मत जातं, असं नाही. आणि तेच यांनी केलंय. आणि हा बामणी कावा आहे. ह्या काव्यात आम्ही 5000 वर्ष बळी पडलोय, आता सुद्धा बळी पडतो. जय भारत. हा बोल तुला. लोकांवर गुन्हे दाखल केलेत मार्केटमध्ये, हरकत नाही. त्या सगळ्या गुन्ह्यातून तुमची सुटका होणार. तो गुन्हाच नाहीये, दडपशाही आहे. तुम्ही कोणी गुन्ह्याला घाबरू नका. आणि आम्ही म्हणतो ना, आता मी आता माझ्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी पण चर्चा केली. आम्ही देशभर ईव्हीएमच्या विरुद्ध भांडतो, कायदेशीर भांडतो. आणि आमच्या ज्या कायद्याचे मुद्दे आहेत त्याच्यावर कोणी उत्तर देत नाही. म्हणून आता सुद्धा त्यांनी केलं अटक तर आम्ही भांडू, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, तुमच्यासाठी जाऊ. तर तुम्ही असं समजू नका लोक येतील, भाषण करतील, काय त्यांना करायचं ते करू दे, मोठे मोठे लोक येतील. पण माझी नेहमीची पद्धत आहे की आपण त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या लोकांसाठी आपण लढा द्यायचा. तुमचा भाऊ असेल तो जेवढा लढणार नाही तेवढा आम्ही लढू. जय भारत.